Hello everyone. In last video we have discussed about when object speed increases or when it is a positive acceleration, we will say body is accelerating किंवा बॉडीचं ॲसिलरेशन झालं असं म्हणतो. पण ते ॲसिलरेशन कधी म्हणतो? ॲसिलरेशन इफ इट इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची जी अगोदरची डायरेक्शन होती त्या डायरेक्शन मध्येच किंवा त्या डायरेक्शनच्या दिशेनंच जर ॲसिलरेशन झालं तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲसिलरेशन म्हणतो किंवा ऑब्जेक्ट किंवा बॉडी ॲक्सिलरेट झाली असं म्हणतो. तर दोन केस असू शकतात. इथं आपण ऑब्जेक्ट स्पीड इन्क्रीज म्हटलं, ऑब्जेक्टचं स्पीड डिक्रीज सुद्धा होऊ शकतं. त्या केसमध्ये काय म्हणायला पाहिजे? व्हेन ऑब्जेक्ट स्पीड डिक्रीजेस त्यावेळी आपण काय म्हणतो? बॉडी हॅज डी-ॲक्सिलरेटेड किंवा बॉडीचं रिटार्डेशन झालं असं आपण म्हणतो. आता रिटार्डेशन होणं म्हणजे काय? रिटार्डेशन होणं किंवा स्पीड डिक्रीज होणं म्हणजेच निगेटिव्ह ॲसिलरेशन होणं. म्हणजे निगेटिव्ह ॲसिलरेशनची डेफिनेशन मी काय सांगू शकतो? व्हेन ॲसिलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट जर ॲसिलरेशन झालं तर ते निगेटिव्ह ॲसिलरेशन होतं किंवा तिथं स्पीड डिक्रीज होतं किंवा बॉडी ऑब्जेक्ट रिटार्ड होते, रिटार्डेशन होतं तिथं. पण ते कधी होतं? ज्यावेळी अगोदर जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन होती त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट जर ॲसिलरेशन झालं तर ती बॉडी रिटार्ड होते. ह्याचं एक्झाम्पल काय? स्लोईंग डाऊन अ मुव्हिंग व्हेकल. हे आपण कुठं पाहतो? ज्यावेळी गाडी ही टोल नाक्यावरती, टोल प्लाझावरती येणार असते, तिचं अरायवल होणार असतं, तर आपण हे असे काही पांढरे पट्टे त्या रोडवरती पाहतो आणि त्या पांढऱ्या पट्ट्यावरून गाडी ज्यावेळी मूव्ह होत असते त्यावेळी गाडीमध्ये व्हायब्रेशन येतात. थोडी छोटे मोठे काय वाटतात आपल्याला व्हायब्रेशन फील होतात. आणि ज्यावेळी हे पांढरे पट्टे आपल्याला दिसायला सुरू होतात त्यावेळी आपण काय करतो? गाडीचं स्पीड हळूहळू काय करतो? कमी करतो. किंवा हे जे इथं पांढरे पट्टे आहेत, व्हाईट मार्क्स आहेत, ह्याच्यामुळं गाडीची मोशन, गाडीचं स्पीड जे काय आहे त्या मोशनला किंवा त्या स्पीडला रेझिस्टन्स होतो आणि हळूहळू आपण काय करतो? गाडीचं स्पीड स्लो डाऊन करतो, गाडीचं स्पीड कमी करतो. तिथं आपण काय करतो? स्लोईंग डाऊन अ मुव्हिंग व्हेकल. मूव्ह जी कार होत होती त्या मुव्हिंग कारला काय होतं? अपोजिशन करतो आपण, अप्लाइंग ब्रेक आणि थ्रू दिस व्हाईट मार्क्स ऑल्सो, व्हाईट पॅचेस ऑल्सो, तिथं काय होतं? स्पीड हे डाऊन होतं. आणि तिथं आपण काय केलं बघा? अगोदर जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन होती कारची त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला अपोजिट ॲसिलरेशन दिलं आपण किंवा तिथं डायरेक्शन काय केली? अपोज केली आपण. थ्रू ब्रेक असेल किंवा थ्रू दिस व्हाईट पॅचेस, तिथं अपोज झाला डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीला. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ रिटार्डेशन. For retardation, it is very important. Acceleration is opposite to the direction of velocity. याचं दुसरं एक्झाम्पल अजून द्यायचं झालं तर ट्रेन कमिंग टू अ प्लॅटफॉर्म. ज्यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मला येणार असते, जसं इथं टोल प्लाझाला कार येणार आणि त्यावेळी स्पीड हे डाऊन होतं, स्लो डाऊन होतं, तसं ट्रेनच्या बाबतीत सुद्धा ट्रेन ज्यावेळी एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती येणार असते त्यावेळी ट्रेनचं स्पीड हे सडन कमी नाही केलं जात, तर ते हळूहळू ती ट्रेन त्याचं स्पीड स्लो डाऊन करते आणि मग ती प्लॅटफॉर्मला रीच होते. सो these two examples are very beautiful examples of negative acceleration or retardation. Thank you.